नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता वकील मात्र सावनीला सल्ला देतात की तुम्ही त्यांच्या एक्स वाईफ आहे ना, मग तुम्हाला त्यांचा वीक पॉइंट नक्की माहिती असेल. तेव्हा सावनी म्हणते, हो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात येत आहे. तुम्ही आता काळजीच करू नका. कुठलाच व्यक्ती असा नसतो की त्याचा वीक पॉइंट नसतो. त्यामुळे मला सागरचा वीक पॉइंट चांगला माहिती आहे. आणि तेव्हा वकील म्हणतो, "मग तोच वीक पॉइंट तुम्ही आता पकडून धरा, नाहीतर तुमची केस वीक होण्याची शक्यता आहे." आणि आता सावनी म्हणते, "तसं काहीच होणार नाही." आणि इकडे आता लगेचच ऑल द बेस्ट बोलून वकील तिथून निघून जातो. इकडे मात्र सावनी त्याच विचारामध्ये असते. तेवढ्यातच आता वकील गेल्यावर दरवाजामध्ये आवाज येतो आणि तेव्हा मात्र आता सावनी म्हणू लागते, की "कोण आहे?" आणि इकडे आता हर्ष येतो आणि हर्षचा आवाज ऐकताच मात्र सावनीला खूपच मोठा धक्का बसतो. त्यानंतर मात्र सावनी मागे फिरून बघते तर हर्षच असतो. त्यानंतर मात्र आता तिथे पडलेले पेपर्स तो उचलतो आणि ते बघतो. तेव्हा तिला म्हणू लागतो, की "मला खरं माहिती होतं म्हणून मी इथे आलो." त्यानंतर मात्र आता लगेचच सावनी म्हणते, "झालं का तुझं? मिहिका-मिहिका खेळून झालं? लग्न-लग्न खेळून झालं का?" असं म्हणून हर्षला बोलू लागते. तेव्हा आता तो म्हणतो, "हे बघ सावनी, मला फक्त एवढंच माहिती आहे की तुझा आणि माझा दुश्मन एक आहे." तेव्हा मात्र आता ती म्हणते, "हो माहिती आहे ना मला. त्यांनी तुला पूर्णपणे बरबाद करून टाकलेलं आहे. आता काय मदत हवी?" आणि असं म्हणून ती बोलू लागते. इतक्यात तो म्हणतो, की "मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करावं, फक्त प्रोफेशनली बरं का." असं तो तिला म्हणतो. ती म्हणते, "पण मी का मदत करू तुला? आणि मला जरी त्याला बरबाद करायचं असलं तरी मी तुझ्यासोबत का काम करू?" तेव्हा मात्र तो म्हणतो, "हे बघ मला माहिती आहे की तुला आधीची कस्टडी पाहिजे आहे, त्यामुळे तू विचार कर." तेव्हा ती म्हणते, "ठीक आहे, विचार करून सांगेल." दुसरीकडे आता सागर मात्र मुक्ताला फोन करून विचारतो की तुम्ही किती वाजेपर्यंत येणार आहे? तर आता कधीपर्यंत येणार आहे अशी चौकशी करतो. इकडे आता सई तिचं प्रोजेक्ट बनवत असते, तर आजी तिला मदत करत असते. परंतु आता तिला तिथे मुक्ताईच हवी असते. आजी म्हणते, "तू काळजी करू नको, मी आहे ना." परंतु सई म्हणत असते, "अगं, पण मला नाही जमणार एकटीला, मुक्ताई हवी." तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि जुई खूप रडत असते. त्यानंतर मात्र आता सईच्या हाताला कात्री लागते आणि तेवढ्यातच ती ओरडते. इतक्यातच स्वाती म्हणू लागते, "अगं ओरडू नको, जरा हळू. काय आहे ना बाळा, तुझ्या आवाजाने." जुई उठली आणि आता भक्ती पण ओरडायला लागली. त्यानंतर आता लगेचच इंद्रा म्हणते, "हो, दोघीजणी शांत बसा." आणि त्यानंतर मात्र आता इंद्रा म्हणते, की "मी सांगते सागरला हे करायला." तेव्हा आता स्वाती डोक्यालाच हात लावते, की "भाईला काही येणार नाही ह्या प्रोजेक्टमधलं." त्यानंतर आता इकडे इंद्रा म्हणते, की "तू थोडा वेळ टीव्ही बघ." आणि टीव्ही लावून इंद्रा तिथून तिचं काम करायला निघून जाते. इतक्यात मात्र टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज लागते आणि त्यावर सांगण्यात येतं, की सागर कोळी यांना त्यांची मुलगी कधीच नको होती. जन्माच्या आधीच तिला मारायचं होतं. आणि तेवढ्यात मात्र तिथे सावनीचा इंटरव्ह्यू होतो, की "हो, बरोबर बोलता आहेत. हे खरं आहे. तुम्हाला माहिती नाही, की त्याला कधीच ती मुलगी नव्हती. पण मी ॲबॉर्शन करू दिलं नाही. तिच्या सांभाळासाठी त्यांनी मुक्ता गोखलेशी लग्न केलं. पण त्याला ती कधीच आवडत नव्हती." आणि हे ऐकून मात्र सई खूप रडू लागते आणि "मी माझ्या पप्पांना एवढी नकोशी होती का?" असं म्हणून आता मी घरातनं निघून जाते आणि ती निघून जाते. इतक्यात आता सागर बाहेर येतो. सागरचं लक्ष टीव्हीच्या न्यूजकडे जातं आणि तेवढ्यात घरातले सगळेजण तिथे येतात आणि हे बघून आता सावनीला अजून फार वाईट बोलू लागतं. इतक्यात त्यांचं लक्ष सईकडे जातं आणि सई कुठे आहे? तर आता सागरला संशय येतो. सईने ही बातमी तर पाहिली नाही ना, म्हणून सगळेजण आता सईला शोधू लागतात. परंतु सई कुठेच सापडत नाही. त्यामुळे आता सागर खूप घाबरतो आणि तो बाहेर जाऊन आता सईला शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. दुसरीकडे रस्त्याने मात्र चाललेली सई आता रडतच असते आणि तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात, की मी आधी पप्पांशी बोलण्याचा किती प्रयत्न करायचे, पण पप्पा साधं माझ्याशी बोलायचे पण नाही, माझ्याकडे बघायचे पण नाही. आणि या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. त्यामुळे तिला फार वाईट वाटत असतं. पप्पा तिच्याशी कसे वागायचे आणि आता किती वेळा पप्पांनी मला असं ढकलून पण दिलेलं आहे, हे सगळं तिला आठवत असतं. त्यामुळे ती फारच अपसेट होते आणि तिला खात्री पटते, की सावनी जे म्हणते आहे, ते अगदी खरं असेल. असं म्हणून ती खूपच रडू लागते आणि रस्त्याने वेगाने चालते. इकडे मात्र तिच्या समोरनं जोरात गाड्या येतात आणि आता आपल्याला नवीन मुक्ताची एंट्री होताना इथे दिसणार आहे आणि आता समोरनं सईच्या अंगावर जोरात गाडी येते. तेवढ्यात मात्र ती मुक्ताई म्हणून जोरात किंचाळते. इकडे मात्र आता मुक्ता धावतच येते आणि सईला पटकन उचलून घेते आणि बाजूला घेते. त्यानंतर मात्र आता घाबरलेली सई मुक्ताई म्हणून जोरातच आता मुक्ताला मिठी मारते. त्यानंतर मात्र आता
सई खूपच रडत असते आणि आता मुक्ता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मुक्ता तिला म्हणत असते, की "सई माऊ, असं कुठे जायचं नसतं आणि असं वागायचं पण नसतं. तू मला पिंकी प्रॉमिस कर." आणि असं म्हणून आता रडत असलेली सई शांत होते आणि त्यानंतर मात्र ती मुक्ताला पिंकी प्रॉमिस करते. त्यानंतर काही लोकं तिथे येतात आणि "तुम्ही तिची आई आहे का?" असं विचारतात. तेव्हा ती म्हणते, "हो, मी हिची आई आहे. आपल्या लेकराला काही झालं तर आईला कसं सहन होईल?" असं तिथले काही लोकं म्हणतात आणि मुक्ता पण म्हणते. त्यानंतर मुक्ता मात्र आता सईला प्रेमाने जवळ घेते आणि पुन्हा असं वागायचं नाही, असं ती तिला सांगू लागते. दुसरीकडे मात्र तिथे जमा झालेली लोकंसुद्धा आता आईलाच एवढी काळजी असती असं म्हणत असतात. त्यानंतर मात्र आता मुक्ता तिला घरी घेऊन येते. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता सागर खाली बसलेला असतो आणि तेवढ्यात आता सईला बघताच तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण सई म्हणते, "मला माहिती आहे तुम्ही कधी माझ्याशी पहिलं चांगलं बोलत पण नव्हता. तुम्हाला मी नकोच होती." परंतु सागर म्हणतो, "माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे." परंतु ती सागरला इग्नोर करते आणि "चल मुक्ताई" असं म्हणून तिथून निघून जाते. दुसरीकडे मात्र काही पत्रकार आता सागरला त्रास देण्यासाठी तिथे अनेक प्रश्न विचारायला येतात आणि विचारू लागतात, की "सावनीने जो काही तुमच्यावर आरोप केलेला आहे, तो खरा आहे का? तुम्हाला मुलगी नको होती का?" तेव्हा असे अनेक प्रश्न विचारून त्याला त्रास देऊ लागतात. परंतु आता मुक्ता या सगळ्यांना सडेतोड उत्तर देते आणि ती म्हणते, "हे सगळं सावनीचं षडयंत्र आहे." आणि आता पत्रकार विचारतात, की "तुमच्याकडे काय पुरावा आहे?" तेव्हा मुक्ता सांगू लागते, की "लवकरच आम्ही यावर पुरावा पण सादर करू." आणि त्यानंतर मात्र आता सागर पुरावा देऊ असं म्हटल्यावर मुक्ताकडे आश्चर्याने बघू लागतो. कारण कुठलाही पुरावा आता त्यांच्याकडे नसतो. परंतु मुक्ताला खूपच विश्वास असतो, की यावरही आता या संकटावरही आता आपण मात करू. परंतु आता पुन्हा एकदा जसं आधीच्या मनामध्ये सागरविषयी गैरसमज निर्माण होऊन आधी सागरला तिरस्कार करत होता, तसा आता सावनीच्या इंटरव्ह्यूमुळे सईच्या मनामध्ये सागरबद्दल पुन्हा एकदा तिरस्कार निर्माण झालेला असतो आणि आता तो तिरस्कार मुक्ता कशाप्रकारे कमी करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आदित्यची कस्टडी सुद्धा आता मुक्ता सागरला मिळवून देणार आहे आणि हे पण आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर अशाच नवनवीन सीरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.